नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शहर अस्वच्छ विद्रूप करणाऱ्यांनो सावधान, शहरात कुठेही कचरा फेकल्यास महापालिका शोधून दंड तसेच गुन्हा दाखल करणार। एकाच दिवसात 500 पेक्षा जास्त व्यावसायिकांची तपासणी करून केलाय 90,000 रुपयांचा दंड वसूल। तर जर्जरी बक्ष उरूस यात्रोत्सव भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या, जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांचे निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहर स्वच्छतेसाठी प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी व गुरुवारी सायंकाळी शहरातील सर्व भागातील प्रमुख व्यावसायिक क्षेत्रांमध्ये विशेष स्वच्छता तपासणी व जनजागृती मोहीम राबवण्याचं नियोजन केलं आहे। शहर विद्रूप करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचा इशारा महानगरपालिका आयुक्तांमार्फत देण्यात आला आहे। आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार शहरातील व्यावसायिक क्षेत्रांमध्ये 29 दक्षता पथकांमार्फत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून शहरातील अनधिकृत बॅनर, होल्डिंग, स्टँडी, शहर विद्रुपीकरण यावर कारवाई करण्यात येणार आहे। 18 जुलैपर्यंत शहरातील सर्व अनधिकृत बॅनर, होल्डिंग नागरिकांनी, व्यावसायिकांनी स्वतःहून काढून घ्यावं। त्यानंतर महापालिका ते काढून घेऊन संबंधितांवरती शहर विद्रुपीकरणाचे गुन्हे दाखल करून कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार शहरातील सर्व भागात दिवसातून 2 वेळा घंटागाडीद्वारे कचरा संकलनाची सुविधा उपलब्ध आहे। तरीही काही आस्थापनांकडून नागरिकांकडून कचरा रस्त्यावरती किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ होतोय। यावर आळा घालण्यासाठी दर सोमवार व गुरुवार सायंकाळी 6 ते 9 या वेळेत सर्व 29 दक्षता पथक आपल्या प्रभागात तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे। या पथकांद्वारे शहरातील व्यावसायिक व निवासी भागांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे। तसेच दुकानासमोरील परिसरातील स्वच्छतेची पाहणी करण्यात येत आहे। रस्त्यावर ठेवलेलं साहित्य, दगड, पेवर ब्लॉक किंवा इतर अडथळ्यांची नोंद घेऊन त्यावर कारवाई करण्यात येत आहे। सार्वजनिक ठिकाणी डेब्रिस किंवा कचरा टाकल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जात आहे। रात्री कचरा टाकणाऱ्या व्यक्ती आस्थापनांवरती नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। तसेच प्रभागातील सर्व व्यावसायिक भागांची नियमितपणे तपासणी करण्यात येणार आहे। याबरोबरच दंडात्मक कारवाई सोबतच समुपदेशन व जनजागृतीवर भर देऊन आवश्यकतेनुसार कारवाई करण्यात येत आहे। या स्थापन केलेल्या पथकांमुळे शहरातील सर्व व्यावसायिकांवरती जरा बसला असून या पथकांच्या कारवाईच्या धास्तीने व्यावसायिक कचरा हा घंटागाडीमध्येच देत आहे। हा सकारात्मक बदल दिसून आला। उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग नंदकिशोर भोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 16 जुलै रोजी पथकाने सायंकाळी केलेल्या पाहणीमध्ये 500 पेक्षा जास्त व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून 90,000 रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आलाय। तसेच शहरातील सर्व सीसीटीव्हीच्या माध्यमातून व्यावसायिक भागांमध्ये शहर अस्वच्छ तसेच विद्रुपीकरण करणाऱ्या नागरिकांवरला शोधून दंड वसूल करण्यात येणार आहे किंवा गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे। अशातच दिनांक 13 जुलै रोजी सायंकाळी हे पथक रेल्वे स्टेशन ते बाबा पेट्रोल पंप या रोडवर वॉकिंग प्लाझा येथे पाहणी करत असताना एक अज्ञात इसमाने दुचाकीवर येऊन 2 बॅग कचरा रस्त्यावर फेकून दिला। या पथकाने त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो व्यक्ती पळून गेला। यावेळी उपस्थित असलेले उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये काढलेल्या फोटोनुसार दुचाकी क्रमांक MS20 BP 3303 या माहितीच्या आधारे छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यावर कारवाई करत आहे। खुलताबाद येथील हजरत ख्वाजा जर्जरीजर बक्ष उरूस यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना आरोग्य, पिण्याचं पाणी, वीज, एसटी बस, स्वच्छतागृह इत्यादी सुविधांची प्राधान्याने उपलब्धता करून द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी आज दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उरूस यात्रेच्या पूर्वतयारी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड, तहसीलदार खुलताबाद संतोष गुट्टे, मुख्याधिकारी समीर शेख, नगराध्यक्ष अमीर पटेल, दर्गा समितीचे अध्यक्ष इजाज अहमद, उपाध्यक्ष इम्रान जागीरदार, सदस्य सचिव कामरान अहमद तसेच इतर सदस्य उपस्थित होते। जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितलं की उरुसासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही याची दक्षता घ्यावी। उरूस कालावधीत वाहनतळ, रहाट पाळणे व इतर मनोरंजनाच्या साधनांमुळे गर्दी होणार नाही यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या।
यंदा उरूस आणि श्रावण महिना एकाच कालावधीत असल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक व्यवस्थापनावरती विशेष लक्ष द्यावं. तसेच खुलताबाद शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. उरूस काळात तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, महावितरण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, खुलताबाद नगरपालिका यांनी समन्वयाने काम करून यात्रा सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गौडा यांनी दिल्या आहेत. राज्यातील तांत्रिक शिक्षण अधिक उद्योगाभिमुख करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील पहिल्या अत्याधुनिक ॲडव्हान्स प्लंबिंग लॅबचं उद्घाटन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, नवीकरणीय ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झालं. जॅग्वार फाउंडेशन आणि संघकच ग्रुप यांच्या उपक्रमांतर्गत स्वकलावती संगनेरिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगांची गुंतवणूक होत असून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहे. या संधींचा लाभ स्थानिक युवकांना मिळावा यासाठी तांत्रिक शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण हे देणं अत्यावश्यक आहे. शासनाने अँकर उद्योग प्रकल्प आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. आधुनिक प्रयोगशाळांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळून उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल असा विश्वास यावेळी मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांनी संस्थेत लवकरच सुमारे 5 कोटी रुपयांच्या निधीतून सेंटर ऑफ एक्सलन्स, आधुनिक सीएनसी क्लस्टर तसेच ऑटोमोबाईल वेल्डिंगसाठी प्रगत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती दिली आहे. सर्व प्रशिक्षणार्थींना अत्याधुनिक कॉमन फॅसिलिटीचा लाभ मिळावा यासाठी विभाग प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. संघकच ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीएमआयए माजी अध्यक्ष गिरीधर संगनेरिया यांनी विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान नव्हे तर उद्योगमान्य प्रशिक्षण मिळणं अत्यंत गरजेचं असल्याचं सांगितलं. छत्रपती संभाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होत असून भविष्यात प्लंबिंगसह विविध तांत्रिक क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण होणार आहे. भविष्यात टर्निंग ट्रेडिंगसाठीही अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची भूमिका त्यांनी मांडली. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरलचे अध्यक्ष अथर्व वेशराज नंदावत यांनी उद्योगांच्या गरजेनुसार तांत्रिक शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी उद्योग व ITI यांच्यातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी आवश्यकता अधोरेखित केली. मसियाचे अध्यक्ष गजानन देशमुख यांनी प्लंबिंग क्षेत्रातील आधुनिक प्रशिक्षणासाठी उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळेचं कौतुक केलं. याच कार्यक्रमात संस्थेच्या डिजिटल प्रशासनासाठी विकसित करण्यात आलेल्या अहक्स एज्युकेशनल ERP पोर्टल यांचं उद्घाटन तसेच माजी सैनिक यांच्या पाल्यांसाठी आपत्कालीन कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपप्राचार्य दिलीप वानखेडे यांनी केलं. कार्यक्रमास उद्योग प्रतिनिधी, विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, ITIचे अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय दहशत विरोधी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनिंदरजीत सिंग बिट्टा यांनी शनिवारी पहाटे वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिरास भेट देऊन भगवान शंकराचं भाविक वातावरणामध्ये दर्शन घेतलं. पहाटेच्या मंगल समयी त्यांनी महादेवाच्या पिंडीवर शास्त्रोक्त पद्धतीने जलाभिषेक व पूजा अर्चा केली. देशातून दहशतवादाचं समूळ उच्चाटन व्हावं आणि सर्वत्र शांतता व समृद्धी लाभावी अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली आहे. दर्शनानंतर कृष्णेश्वर देवस्थानातर्फे मनिंदरजीत सिंग बिट्टा यांचा शाल व वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. मंदिराचे मुख्य पुजारी रवींद्र पुराणिक आणि सौरभ पुराणिक यांनी देवस्थानाच्या वतीने त्यांचं स्वागत करून त्यांना तीर्थप्रसाद दिला. त्यांनी अत्यंत साधेपणाने आणि भक्तिभावाने या धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या समवेत विष्णू महाराज होते. मनिंदरजीत सिंग बिट्टा यांच्या सुरक्षेचं गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख खबरदारी घेण्यात आली होती. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर आणि संपूर्ण वेरूळ परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पहाटेची VVIP थेट अत्यंत शांततेत आणि सुरक्षित वातावरणामध्ये ही भेट पार पडली. यावेळी स्थानिक नागरिक आणि दर्शनासाठी आलेल्या इतर भाविकांनीही प्रशासनाला उत्तम सहकार्य केलं. यावेळी स्थानिक गोपनीय शाखेचे KK गवळी, प्रेमसिंग राजपूत यांनी दर्शन व्यवस्थेवरती चोख नजर ठेवली. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
सायबर पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते। आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय, पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं। म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे। कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका। लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही। अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका। अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते। प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा। शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा। यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते। ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा। व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा। जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा। लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते। सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना। धन्यवाद। एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। विद्यापीठातील शहीद स्मारक कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून सदर काम बोगस निकृष्ट दर्जाचं झाल्यावर बांधकाम व स्तंभ तोडण्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाने आदेश काढले आहेत, तर शहीद स्मारकाचं बोगस काम करणाऱ्या तक्रारदाराला पिस्तूल दाखवून धमकावणाऱ्या गावगुंडांना कायदेशीर योग्य धडा शिकवू असा इशारा सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष सनातनाच्या वतीने देण्यात आला आहे। त्या ठिकाणी सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या शहीद स्मारकाचं जे काही काम चालू आहे या ठिकाणी त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो
अनेक पक्षांनी, जे सर्व आंबेडकरी पक्ष आहेत, वेळोवेळी प्रशासनाला या कामाबाबतची, बोगस चालू आहे याबाबतची तक्रार त्यांनी केलेली आहे. परंतु प्रशासनाने याच्याकडे हमखास कानाडोळा केल्यामुळे आज आपण स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली का हे बोगस काम, म्हणजे हातानं वीट हलवली तरी पडतीये. तिकडे बाथरूमची व्यवस्था आपण पाहिली, स्लॅब गळतोय. या ठिकाणी शहीद स्मारकाचं काम जे आहे ते बोगस झाल्यामुळे हा कॉलम आडवा पडायला आला होता. आमचे भीमसैनिक राहुलभाई वडमारे यांनी हा लढा त्या ठिकाणी लढत असताना त्यांना कालच 2-3 दिवसा अगोदर पीडब्ल्यूडीने ऑर्डर दिलेले आहे हा स्तंभ निष्कासित करण्याचे. म्हणजे हे पीडब्ल्यूडीच्या निदर्शनात असूनही हे 90% पर्यंत काम होत असताना बोगस काम होत आहे. तरी इथले जे काही कार्यकारी अभियंता असतील, विद्यापीठामध्ये स्वतंत्र विभाग आहे, आपल्या औरंगाबाद शहरामध्ये स्वतंत्र विभाग आहे पीडब्ल्यूडीचा, ते लोक या कामाचं आरे ऑडिट करत होते का नव्हते, म्हणजे हे बोगस काम कोणाच्या आशीर्वादाने या ठिकाणी चाललं होतं. राहुलजी वडमारे यांना तो आदेश मिळाल्यानंतर ते या ठिकाणी पाहणीसाठी आले असता त्यांना काही गावगुंडांनी या ठिकाणी पिस्तूल दाखवून धमकावलं, तक्रार वापस घे नाही तुझा कार्यक्रम करू. म्हणजे आंबेडकरी चळवळीची अस्मिता असलेलं हे स्मारक, ज्याच्यासाठी आंबेडकरी चळवळीने अनेक वर्षापासून लढू हे स्मारक उभा राहत आहे. एक तर आम्ही जागा वेगळी सांगितली होती, निवडली विद्यापीठानं दुसरी जागा, या जागेमध्ये वाद घालून हे प्रकरण न्यायप्रविष्ट करण्याचा प्रयत्न काही ठेकेदारांनी या ठिकाणी केला आणि हे काम लांबवण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरी समाज आतुरतेने वर्षानुवर्षापासून वाट पाहतोय कधी या शहीदांना न्याय मिळणार, कधी हे स्मारक होणार. परंतु बांधवांनो, मी आज या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की हे सर्वच काम बोगस आहे, निकृष्ट दर्जाचं आहे आणि हा जो काही नावंदर नावाचा ठेकेदार आहे याने काम बोगस केलेला आहे. याच्या मागे किती अधिकारी आहेत, किती ठेकेदार आहे याची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी आंबेडकरी समाजाची अस्मिता असलेलं स्मारकाचं काम बोगस करून या विद्यापीठाची तर गरिमा या ठिकाणी त्यांनी खालवलेलीच आहे. परंतु आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावण्याचं काम या संबंधित ठेकेदारांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून एक मोठा लढा या स्मारकासाठी उभारणार आहोत सर्व मिळून. आणि हा जो संबंधित जातीवादी जो ठेकेदार आहे नावंदर, याच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट खाली आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. यासाठी आम्ही लवकरच माननीय पोलीस आयुक्त, संबंधित बेगमपुरा पोलीस स्टेशन यांची भेट घेऊ व राहुलजी वडमारे यांना ज्या ठेकेदारांनी या ठिकाणी बंदूक लावून धमकावण्याचं काम केलेलं आहे त्यालाही आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरून उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली उपोषण स्थळावरून हलवलंय. या घटनेनंतर आंदोलनस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सदर आंदोलन सरकार दडपण्याचं काम करत असल्याचा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केलाय. सोनम वांगचुक यांचं आंदोलन जे सनदशीर मार्गाने चालू आहे ते पूर्णपणे चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. फक्त सोनम वांगचुक यांची एक सिंपल मागणी होती, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. सरकारनं राजीनामा घ्यायचा नसेल तर सरकारने स्पष्ट केलं पाहिजे की आम्ही राजीनामा घेणार नाही, धर्मेंद्र प्रधानला आम्ही वाचविणार आहोत. किमान चर्चा करून ह्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या. परंतु 20-21 दिवस झालेले असताना अशा पद्धतीनं सोनम वांगचुक सारख्या एका समाजसेवेचं व्रत घेतलेल्या कार्यकर्त्याला ओढत नेणं, मला वाटतं उचलून नेणं, हा प्रकार अतिशय दुर्दैवी. असंच आधीच्या काळात झालं होतं. मला असं वाटतं सरकारने आता स्वतःच्या गच्छंतीची सुरुवातीचं हे प्रतीक सोनम वांगचुक यांना आंदोलन चिरडणं हे दिसतंय असं आम्हाला तरी वाटतं. हरवलेल्या 2 अल्पवयीन मुलांना स्वतःच्या मुलांप्रमाणे सुरक्षित आश्रय देत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत सुखरूप पोहोचवण्यास मुलाची मदत करणारे रिक्षा चालक सय्यद समीर सय्यद जलील यांचा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने सन्मान करण्यात आलाय. सजग नागरिक म्हणून या दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आलाय. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. समाजात माणुसकी, सामाजिक जबाबदारी आणि पोलीस नागरिक समन्वय अधिक बळकट करणाऱ्या अशा कृतींचा गौरव करणं ही सुरक्षित समाज निर्मितीची खरी गरज असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं. बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहीमनगर टक्कर मोहल्ला येथील वय वर्ष 7 आणि 2 महिने आणि 10 वर्ष 5 महिने अशी 2 अल्पवयीन मुले दिनांक 13 जुलै 2026 रोजी घरातील शैक्षणिक बाबींवरून झालेल्या क्षणिक गैरसमजातून कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. सिटी बसने ती छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचली आणि दिवसभर रेल्वे स्थानक परिसरासह शहरातील विविध भागात भटकत राहिली. संध्याकाळपर्यंत मुलांचा शोध लागत नसल्याने कुटुंबियांनी बिडकीन पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन बिडकीन पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली.
अल्पवयीन मुलांचा प्रश्न असल्याने अनेक क्षण महत्त्वाचा मानत स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. जिल्ह्यातील तसेच लगतच्या पोलीस ठाण्यांना माहिती प्रसारित करण्यात आली. उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक धाग्याची पडताळणी करत पोलिसांनी सलग 48 तास शोधकार्य सुरू ठेवलं. याच काळात छत्रपती संभाजीनगर शहरात ऑटो रिक्षा चालक सय्यद समीर सय्यद जलील यांच्या नजरेस ही 2 मुले पडली. अनवाणी घाबरलेल्या, कोणाचाही आधार नसलेल्या या बालकांची अवस्था पाहून त्यांनी सुद्धा दुर्लक्ष न करता सुरक्षितपणे स्वतःच्या पंढरपूर MIDC येथील घरी नेलं. त्यांच्या पत्नी सानिया समीर सय्यद यांनी ही मुलांचा स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळ करत त्यांना अन्न, निवारा आणि मायेचा आधार दिला. सलग 2 दिवस या दाम्पत्याने संयमाने मुलांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मुले कोणतीही माहिती सांगण्याच्या मानसिक मनस्थितीत नव्हती. सातत्याने संवाद साधल्यानंतर त्यांनी नातेवाईकांचा संपर्क क्रमांक दिला. त्या माध्यमातून संबंधित कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला आणि तात्काळ बिडकीन पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून दोन्ही मुलांना सुरक्षित ताब्यात घेतला. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं. पोलिसांनी वेळेवरती केलेली कार्यवाही, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, रात्रंदिवस सुरू असलेली शोध मोहीम आणि एका सजग नागरिकाची संवेदनशीलता यामुळे या प्रकरणाचा सुखद शेवट झाला. याबरोबरच सायबर विश्लेषण तसेच विविध जिल्ह्यातील पोलीस यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधत दिनांक 13 जून 2026 ते 17 जुलै 2026 या कालावधीत सुमारे 22,73,972 रुपये किमतीचे, यामध्ये ॲपल 1, ओप्पो 17, विवो 30, सॅमसंग 10, रिअलमी 17, रेडमी 28, इतर सर्व ब्रँड मिळून असे एकूण 130 मोबाईल हरवलेले व गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून संजयजी शिरसाट, मंत्री, पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या शुभ हस्ते कैलास शिल्प सभागृह येथे विश्वासाची परतफेड, हरवलेले मोबाईल हस्तांतरण या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येऊन नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन सुपूर्द करण्यात आले आहेत. प्राध्यापक वर्षा तुकाराम मोरे जाधव यांना इफेक्ट ऑफ नॅनो मटेरियल ऑन प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रीट विषयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या वतीने PhD प्रदान करण्यात आली असून त्यांना यापूर्वी पेटंट देखील मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठ संचलित जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात 17 वर्षापासून सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्राध्यापक वर्षा तुकाराम मोरे जाधव यांना प्राध्यापक डॉक्टर S.A. भालचंद्र मॅडम, डॉक्टर दत्तात्रय परळे सर आणि डॉक्टर S.S. जामकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली इफेक्ट ऑफ नॅनो मटेरियल ऑन प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रीट या विषयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने PhD प्रदान करण्यात आली आहे. त्यांना यापूर्वी पेटंट देखील मिळालं आहे. त्यांच्या या यशाबद्दल MGM विद्यापीठाचे विश्वस्त अंकुशराव कदम, विभाग प्रमुख डॉक्टर V.S. प्रधान, डॉक्टर साखळे, डॉक्टर पडुळ, डॉक्टर विहंगराज कुलकर्णी, डॉक्टर S.V. पाटणकर, डॉक्टर शिरसाट, डॉक्टर H.S. शिंदे, सहकारी प्राध्यापक, कुटुंबीय तसेच विद्यार्थी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. सदर संशोधन कार्यात अल्ट्राटेक RMC सिमेंट प्लांट यांचं विशेष सहकार्य मिळालं आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शहर अस्वच्छ, विद्रूप करणाऱ्यांनो सावधान. शहरात कुठेही कचरा फेकल्यास महापालिका शोधून दंड तसेच गुन्हा दाखल करणार. एकाच दिवसात 500 पेक्षा जास्त व्यावसायिकांची तपासणी करून केलाय 90,000 रुपयांचा दंड वसूल. तर जर्जरी बक्षौरूस यात्रोत्सव भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या, जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांचे निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज.